नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का की विठ्ठलाची मूर्ती ही आधी बुद्धाची होती आणि ती तोडून विठ्ठलाची मूर्ती तयार करण्यात आली? हा दावा कितपत खरा आहे आणि यामागचं सत्य नेमकं काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हीही विठ्ठल रुक्मिणीची वारी करत असाल किंवा भविष्यात करण्याचा विचार करत असाल, तर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाळावी लागेल. ही एक गोष्ट जर तुम्ही पाळली नाही, तर तुमची वारी पूर्ण होऊनही तिचं खरं फळ तुम्हाला मिळणार नाही. याशिवाय काही अशा परिस्थिती आणि नियम आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. विशेषतः काही महिलांनी वारी करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. योग्य माहिती नसताना वारी केली, तर त्याचा अनपेक्षित पुण्यफळ मिळण्याऐवजी उलट परिणामही होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची भक्ती इतकी प्रचंड का आहे? पंढरपूरला लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत का जातात? विठ्ठल एका विटेवरच का उभा आहे? आणि या सगळ्या परंपरेमागचं खरं रहस्य काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूमीला संतांची, भक्तीची आणि परंपरेची खूप मोठी देणगी लाभलेली आहे. या परंपरेमध्ये जर कोणतं नाव सर्वात जास्त प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने घेतलं जात असेल, तर ते म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी. पंढरपूरचा विठोबा हा फक्त एक देव नाही, तर तो लाखो लोकांच्या भावना, श्रद्धा आणि आयुष्याचा आधार आहे. विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणामध्ये एक वेगळीच शक्ती आहे, जी माणसाला आतून शांत करते, त्याला आधार देते आणि जीवन जगण्याची नवी दिशा देते. मित्रांनो, विठ्ठल कोण आहे याबद्दल वेगवेगळ्या कथा आणि मते आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक लोक विठ्ठलाला भगवान श्रीकृष्णाचं रूप मानतात, तर काही जण त्यांना भगवान विष्णूचा अवतार समजतात. विठ्ठलाची मूर्ती ज्या पद्धतीने उभी आहे, हात कमरेवर ठेवलेले आणि एका विटेवर उभे असलेले, ते आपल्याला एक वेगळाच संदेश देते. हा देव भक्ताची वाट पाहणारा आहे, भक्तासाठी उभा असणारा आहे आणि त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्या सोबत असणारा आहे. विठ्ठल विटेवर का उभा आहे? यामागे पुंडलिकाची कथा खूप प्रसिद्ध आहे. पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची सेवा करणारा एक महान भक्त होता. एकदा भगवान विष्णू त्याला भेटायला आले, पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याने देवाकडे लगेच लक्ष दिलं नाही. त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि बसायला म्हणून एक वीट फेकली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत थांबले. या कथेमधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. देवाला खुश करण्यासाठी मोठे यज्ञ, पूजा अर्चा करण्याची गरज नाही, तर आपल्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन करणं हाच खरा धर्म आहे. पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती एक आध्यात्मिक अनुभव आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत, ज्ञानोबा तुकाराम म्हणत पंढरपूरला जातात. या वारीमध्ये श्रीमंत गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सगळे एकत्र चालतात, एकत्र नामस्मरण करतात आणि एकत्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे आणि आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. वारी करण्यामागे केवळ देवदर्शनाचा उद्देश नसतो, तर त्यामध्ये जीवन जगण्याची एक पद्धत दडलेली असते. वारी आपल्याला संयम शिकवते, सहनशीलता शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रता शिकवते. पायी चालताना, उन्हात पावसात कष्ट करताना माणूस आपल्या अहंकाराला दूर ठेवतो आणि खऱ्या अर्थाने भक्ती अनुभवतो. म्हणूनच वारकरी परंपरेला इतकं मोठं महत्त्व आहे. वारकरी मित्रांनो, जर तुम्ही वारी करत असाल किंवा भविष्यात करण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारी ही फक्त शरीराने चालण्याची गोष्ट नाही, तर ती मनाने करण्याची साधना आहे. मन शुद्ध नसेल, विचार स्वच्छ नसतील, तर कितीही वारी केली तरी तिचं खरं फळ मिळत नाही. म्हणूनच वारी करताना मनात कोणताही द्वेष, अहंकार किंवा वाईट भावना ठेवू नका. महिलांनी वारी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण वारी ही एक पवित्र साधना मानली जाते. काही परंपरानुसार
महिलांनी त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार निर्णय घ्यावा असं सांगितलं जातं. यामागे कोणताही भेदभाव नसून शुद्धता आणि आरोग्याचा विचार असतो. योग्य माहिती आणि समजून घेतलेले नियम पाळले तर वारीचा अनुभव अधिक चांगला होतो. आता आपण या विषयाकडे येऊया, जो अनेकदा चर्चेत येतो. काही इतिहासकार आणि संशोधक असा दावा करतात की पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती ही पूर्वी बुद्धाची मूर्ती असू शकते. काहींच्या मते त्या काळात बुद्धाच्या मूर्तींना बदलून त्यांना नवीन स्वरूप देण्यात आलं. त्यांना दागिने घालण्यात आले, कपडे घालण्यात आले आणि त्या मूर्तींना विठ्ठलाच्या रूपात पूजलं जाऊ लागलं. अशा प्रकारचे उल्लेख काही पुस्तकांमध्ये आणि संशोधनामध्ये आढळतात. परंतु या सगळ्या गोष्टी या केवळ दावे आहेत. याबाबत ठोस आणि सर्वसामान्य पुरावे उपलब्ध नाहीत. काही लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात तर काही जण त्यांना नाकारतात. पण इथे एक गोष्ट आपण नक्की समजून घेतली पाहिजे. ईश्वर एकच आहे. तो कोणत्याही नावाने असो, कोणत्याही रूपात असो, त्याचा आपल्या श्रद्धेवर काहीही परिणाम होत नाही. जर एखाद्याला विठ्ठलामध्ये भगवान कृष्ण दिसतात तर काहींना त्यामध्ये विष्णू दिसतात आणि काहींना त्यामध्ये बुद्धाचं रूप दिसतं. पण शेवटी भक्ती ही मनाची गोष्ट आहे. देव हा दगडात नसतो तर आपल्या श्रद्धेमध्ये असतो. आपण ज्या भावनेने देवाला पाहतो त्याच भावनेने तो आपल्याला प्रतिसाद देतो. विठ्ठल रुक्मिणीची भक्ती ही केवळ पूजा अर्चा नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती आपल्याला शिकवते की साधं जीवन असावं, प्रामाणिक राहावं आणि सर्वांशी प्रेमाने वागावं. वारकरी पायी चालतात, कष्ट करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. कारण त्यांना माहिती असतं की ते केवळ एका ठिकाणी जात नाहीत, तर ते आपल्या देवाकडे चालले आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहोत. पण जर आपण थोडासा वेळ काढून या परंपरांचा विचार केला, त्यामागचं महत्त्व समजून घेतलं, तर आपल्यालाही आयुष्यात एक वेगळी शांतता आणि समाधान मिळू शकतं. मित्रांनो, शेवटी इतकंच सांगायचं आहे की इतिहास काहीही सांगो, वाद काहीही असो, पण आपल्या श्रद्धेवर आणि भक्तीवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. कारण खरी शक्ती ही आपल्या मनामध्ये आहे. जर तुम्ही मनापासून विठ्ठलाचं नाव घेतलं किंवा कोणत्याही देवाचं नाव घेतलं तर नक्कीच त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या सोबत राहील. जर तुम्हाला आवड असेल आणि इच्छा असेल तर पांडुरंग हरी विठ्ठल या नामाचा जप करत राहा आणि आपल्या आयुष्यात भक्ती, शांतता आणि समाधान कायम ठेवा. धन्यवाद.